का सरकार आपले कुठे रात्री गेले भेटून गेले ना ते पण एक वेगळं रातभरीत असतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सध्या सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या 7 दिवसांपासून उपोषण करतात. जालन्यातल्या अंतरवली सराटी या त्यांच्या मूळ गावी त्यांचं हे उपोषण सुरू आहे आणि आज त्यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये आलेले आहेत. काल देखील मनोज जरांगे यांना भोवळ आलेली होती आणि तेव्हा शंभूराज देसाई यांनी त्यांना फोन केला आणि उपचार घेण्याची विनंती केलेली होती. दरम्यान आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये छत्रपती संभाजीराजे आलेले आहेत. त्यांच्याकडून मनोज जरांगेंना विनंती केली जाते उपचार घेण्यासाठी. मात्र तरी देखील आपल्या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम असलेले पाहायला मिळतात. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्यासह कायदेतज्ञ या बैठकीला उपस्थित असतील. त्यांना मी सांगितलंय की शेवटी तब्येत महत्वाची आहे. शेवटचं कॉल ते घेतील शब्दात तिने मला दिलेलं आहे. पण आता आपण मला वाटतं गर्दी करायला नको, म्हणजे परत ते वारं खेळून देणार. मला वाटतं सगळ्यांनी गेले तर काय हरकत. ते नाही म्हणतात काय मोबाईलच्या तुला एका बाजूला आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता हैदराबाद गायडन्स संदर्भात एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला अंतरवली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे हे आता अंतरवली सराटीमध्ये या गावात पोहोचलेले आहेत. जरांगेंची देखील त्यांनी संवाद साधलेला आहे आणि उपचार घेण्यासंदर्भातली विनंती केलेली आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी जरांगेंची मागणी आहे. तर दुसऱ्या बाजूला आज चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात एक महत्त्वाची बैठक दुपारी बरोबर 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीराजे आता अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. तर जरांगेंच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण इतरांचंही आरक्षण महत्त्वाचं आहे. मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाच्या हिताचाही विचार करावा असं पवारांनी म्हटलेलं आहे. आरक्षणाचा सर्व लहान घटकांना देखील फायदा व्हावा असं देखील पवारांनी म्हटलं आहे. त्या आरक्षणाची मागणी योग्य, पण ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः जरांगेंनी स्वतः मांडली. त्यांनी सांगितले की मुस्लिम, धनगर, लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टीत आरक्षण देऊन सगळ्यांना, सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह आहे. अंतरवली सराटीमध्ये आता घडामोडींना वेग आलेला आपण बघतोय. संभाजीराजे छत्रपती हे देखील अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. अंतरवलीमध्ये आज मनोज जरांगे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांना तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केलेलं आहे. उपचार घेण्यासंदर्भातली विनंती देखील संभाजीराजेंनी जरांगे पाटलांना केलेली आहे. कारण आजचा उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि जरांगेंची तब्येत आता खालावलेली आपण बघतोय. काल देखील त्यांना या मंचावरून खाली उतरताना भोवळ आलेली पाहायला मिळालेली होती आणि म्हणूनच त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी स्वतः संभाजीराजे आले.